हॅलो, नमस्कार. आज आम्ही व्हिजिट केलं छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे. अ, त्यांच्या ज्या स्मृती आहेत, त्यांचा जो इतिहास आहे, त्याला दाखवण्याचा एक प्रयत्न, जिवंत प्रयत्न केला गेलेला आहे. खूप स्मारकं आहेत शिवाजी महाराजांची, पण आपल्याला संभाजी महाराजांचं असं त्यांचं जीवनपट आणि त्यांची स्मारकं खूप कमी बघायला भेटतात. त्यातलंच हे एक युनिक आहे. इथे त्यांच्या स्मारकाखाली असं त्यांचा जीवनपट दाखवला गेला आहे. म्हणजे ज्या कलाकृती केल्या आहेत त्यात म्हणजे एकदम रिअली आपण तो काळ जगतोय असं वाटायला लागतं. आणि खूप छान त्यांच्या आठवणी आहेत. म्हणजे अ, ते त्यांच्या गुरुजींकडून घेणारं शिक्षण आहे किंवा मग जेव्हा ते आग्र्याहून पेटीत बसून ते पळून आले तेव्हाचा हा क्षण आहे. असे एक ना अनेक असे क्षण इथे दाखवले गेले आहेत. आणि तो आपण छावा जी कादंबरी जर तुम्ही वाचली असेल ती डोळ्यासमोरून जाते किंवा मग जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तो देखील एकदा डोळ्यासमोरून जातो. आणि म्हणजे खूप छान इथे बनवलं गेलं आहे आणि त्यांच्या आठवणींना थोडासा उजाळा देण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. खूप छान प्लेस आहे. जर तुम्ही इथं कधी जर गेला असाल तर नक्की शेअर करा. आणि लहान मुलांना जे आपण इतिहास सांगतो त्यापेक्षा जर त्यांना अशा स्थळी घेऊन जाऊन आपल्या महाराजांबद्दल थोडंसं शिकवलं तर त्यांच्याही आठवणीत ते राहील आणि त्यांनाही त्या गोष्टीचा माहिती भेटत जाते. या ज्या कलाकृती खरंच बघण्यासारख्या आहेत, अशी ठिकाणं आपण मुलांना दाखवलेच पाहिजेत. आणि खरंच इथे आम्ही म्हणजे खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं आणि आज योग आला. खूप छान ठिकाण आहे आणि इथे जी म्हणजे रिअली खूप भारी वाटतं. आणि खरंच महाराजांचे किती उपकार आपल्यावर आहेत या गोष्टीची देखील जाणीव होते. त्यांनी जगलेला तो काळ असेल, अ, ह्या याच्यात त्यांनी दाखवलं की त्या सिंहाचा जबडा जेव्हा तो फाडला होता तेव्हाचा हा क्षण आहे. आणि म्हणजे प्रत्येकच गोष्ट एकदम युनिक आणि म्हणजे काटेकोरपणे म्हणजे याच्यामध्ये साकारण्याचा प्रयत्न पुरेपूर केला गेलेला आहे. आणि जो शेवटचा एक क्षण आहे ना, म्हणजे त्यांना जेव्हा ते मारलं गेलं होतं, तेव्हाचा तो क्षण म्हणजे एकदम जिवंत आहे. म्हणजे असं वाटतं की अरे, म्हणजे जाताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं किंवा त्यांच्या नजरेतलं ते हाच तो क्षण जो पिक्चरमध्ये देखील आपण बघितला होता. आणि इथे म्हणजे त्या मूर्तीकडे याच्याकडे बघितल्यानंतर एकदम भरूनही येतं आणि खूप मनाला वेदना देखील देऊन जाते ती कलाकृती. हे काही क्षण आहेत.